नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. वेळ आणि ठिकाण सांगा, तिथे येऊन पोलिसांना ठोकतो. गँगस्टरचं फोनवर खुलं आव्हान. अखेर एन्काउंटर झालाच. वेळ आणि ठिकाण सांगा, मी तिथे स्वतः येतो, असा संवाद आपण सिनेमात ऐकला असेल. बिहारच्या मोतीहारी येथे एका कुख्यात गुंडानं पोलिसांना याच प्रकारचं आव्हान दिलं. त्यानंतर पोलिसांचे विशेष कार्यदल आणि गुंडांमध्ये चकमक उडाली. अशोक खरातच्या सेवेकरी भक्त असलेल्या आणि कोणत्याही पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसलेल्या रुपाली चाकणकर आता तरी महिला आयोगाच्या व पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देतील का? त्यांचा पक्ष त्यांना किती दिवस पाठीशी घालणार आहे, असा प्रश्न शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विचारण्यात आला. विकास लव्हांडे म्हणाले की अशोक खरात सारख्या सर्वच भ्रष्टाचारी लोकांना भाजपकडून अभय मिळतंय. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या अशोक खरातची पाद्यपूजा करतायत, त्यांची सेवा करत आहेत. अशोक खरात सोबतचे रुपाली चाकणकरांचे फोटो पाहून खंत वाटते. आता तरी त्या राजीनामा देतील का? रुपाली चाकणकरांच्या अनेक चुका या गंभीर स्वरूपाच्या असून त्या आतापर्यंत दडपलेल्या आहेत. आता या घटनेनंतर तरी त्यांचा राजीनामा घेणार का, असा प्रश्न विकास लव्हांडे यांनी विचारला.